वेलकम बॅक टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण टाइम स्पीड डिस्टन्स बेसिक बघणार आहोत. टाइम स्पीड डिस्टन्स म्हणजेच अंतर वेळ वेग. यामध्ये एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, तो आहे डिस्टन्सचा. तर डिस्टन्स इज इक्वल टू काय असतं? स्पीड इंटू टाइम. म्हणजेच अंतर इज इक्वल टू वेळ इंटू वेग. मग ह्याच्यामध्ये जर आपल्याला वेग काढायचा असेल, म्हणजे स्पीड काढायची असेल, त्याला आपण एस ने डिनोट करतो. तर स्पीड कशी काढणार आपण? तर अंतर डिवायडेड बाय वेळ. अंतर डिवायडेड बाय वेळ म्हणजे डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. आणि ह्याच्यावरून जर आपल्याला वेळ काढायची असेल, म्हणजे टाइम काढायचा असेल, तर ते कसं काढणार आपण? तर अंतर डिवायडेड बाय वेग. अंतर डिवायडेड बाय वेग. अंतर म्हणजे डिस्टन्स आणि वेग म्हणजे स्पीड. तर या पद्धतीने एका फॉर्म्युल्यावरून हे आपले दोन फॉर्म्युले तयार होतात. त्याच्यानंतर आपल्याला रिलेशन बघायचे आहेत. आता बघा, फर्स्ट रिलेशन आहे आपलं, जर अंतर म्हणजे जे डिस्टन्स असणार आहे तुमचं ते सेम असेल, जर डिस्टन्स म्हणजेच अंतर काय असणार आहे? सेम असेल, तर त्या कंडिशनमध्ये कोण राहिलं मग? स्पीड आणि टाइम राहिला. तर स्पीड आणि टाइम यामध्ये कसलं रिलेशन असतं? तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं रिलेशन असते. कधी? जर आपलं अंतर सेम असेल, डिस्टन्स सारखा असेल, तर त्या कंडिशनमध्ये स्पीड आणि टाइम मध्ये इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन असते. म्हणजे काय? तर जर आपली स्पीड वाढली तर आपला टाइम कमी लागणार आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय? जर स्पीड वाढली तर टाइम कमी लागणार आहे, आणि ह्याच्या उलट जर आपली स्पीड कमी झाली तर आपल्याला काय लागणार आहे? टाइम जास्त लागणार आहे. ह्याला आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचं रिलेशन म्हणतो. मग हेच जर आपल्याला रेशोमध्ये वापरायचं असेल, फॉर एक्झाम्पल आपला डिस्टन्स सारखा आहे आणि दोन क्वांटिटी आहेत, सपोज ए आणि बी, आणि यांच्या जर स्पीडचा रेशो आपला 3:2 असेल, तर यांच्या टाइमचा रेशो काय असणार आहे? उलटा असणार आहे. म्हणजेच काय असणार? 2:3. हे आपल्याला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. याच पद्धतीनं जर आपला डिस्टन्स सारखा असेल, तर त्या कंडिशनमध्ये जो काय रेशो असणार आहे स्पीडचा, S1/S2 इक्वल्स टू T2/T1 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. मग हे रिलेशन आपल्याला खूप महत्वाचं आहे. जर डिस्टन्स सारखा असेल तर आपल्याला दोन स्पीड दिले असतील आणि एक टाइम दिला असेल आणि एक टाइम काढायचा असेल, तर डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये पुट करून काढू शकतो. किंवा दोन टाइम दिले, एक स्पीड दिली, दुसरी स्पीड काढायची आहे, तर ह्याच्यामध्ये पुट करून आपण डायरेक्ट काढू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं रिलेशन बघायचं आहे. दुसरं रिलेशन असेल आपलं स्पीड जर सेम असेल, तर स्पीड म्हणजेच वेग जर सारखा असेल, तर त्या कंडिशनमध्ये जे आपलं डिस्टन्स असणार आहे, अंतर असणार आहे, तर ते काय असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. कुणाला? टाइमला. डिस्टन्स म्हणजे काय? अंतर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार कोणाला? वेळला. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय? तर आपलं अंतर वाढलं तर ऑटोमॅटिक वेळ सुद्धा वाढणार, आणि आपलं जर अंतर कमी झालं तर ऑटोमॅटिक आपला वेळ सुद्धा काय होणार? कमी होणार. ह्याला आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतो. जर आपलं स्पीड म्हणजे वेग जर सारखा असेल, तर त्या कंडिशनमध्ये हे रिलेशन असते. मग हेच रेशोमध्ये कसं वापरणार? फॉर एक्झाम्पल ए आणि बी ह्या दोन क्वांटिटी आहेत, आणि जर त्यांची स्पीड सेम असेल आणि डिस्टन्सचा जर रेशो यांच्या 3:2 असेल, त्यांच्या टाइमचा रेशो सुद्धा काय असणार? 3:2च असणार. मग हेच रेशोमध्ये कसं वापरणार? जर स्पीड सेम असेल तर त्या कंडिशनमध्ये डिस्टन्स म्हणजे D1/D2 इक्वल्स टू T1/T2 म्हणजे जो डिस्टन्सचा रेशो असणार आहे तोच त्यांच्या कशाचा रेशो असणार आहे? टाइमचा रेशो असणार आहे. तिसरं आहे आपलं, जर आपला टाइम म्हणजे जो वेळ जर सारखी असेल, तर त्या कंडिशनमध्ये डिस्टन्स हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं स्पीडला. मग आता डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ आता सांगितला. जर डिस्टन्स वाढलं तर स्पीड सुद्धा वाढणार, आणि डिस्टन्स कमी झालं तर स्पीड सुद्धा कमी होणार. हेच आपल्याला रिलेशन मध्ये बघायचं होतं. त्याच्यानंतर बघा, पुढे बघू आपण. आता खूप महत्वाचं आहे टाइम स्पीड डिस्टन्स मध्ये युनिट कन्व्हर्जन. युनिट कन्व्हर्जन खूप खूप महत्वाचं आहे. आता युनिट कन्व्हर्जन म्हणजे काय? लक्षात ठेवा, आपल्याकडे तीन क्वांटिटी आहेत. एक आहे अंतर, दुसरा आहे वेग, आणि तिसरं आहे आपलं टाइम म्हणजेच वेळ. जर आपलं अंतर हे डिस्टन्स किलोमीटर मध्ये असेल, तर आपली वेग जो असणार आहे म्हणजे स्पीड असणार आहे हे km/h मध्ये पाहिजे, आणि जो आपला टाइम असणार आहे, वेळ असणार आहे, तो आवर मध्ये पाहिजे. बरोबर आहे? आणि जर आपलं डिस्टन्स हे अंतर आपलं मीटर मध्ये असेल, लक्षात ठेवा, तर आपली जी स्पीड असणार आहे ती मीटर/सेकंद मध्ये पाहिजे, आणि आपला टाइम हा सेकंदामध्ये पाहिजे. हे खूप खूप महत्वाचं असणार आहे टेबल. ह्याच्याशिवाय आपलं टाइम स्पीड डिस्टन्सचा जे काय आन्सर असणार आहे क्वेश्चनचं, ते आन्सरच येणार नाही. जर डिस्टन्स म्हणजेच अंतर किलोमीटर मध्ये, तर स्पीड km/h मध्ये, आणि टाइम आपला आवर मध्ये. जर डिस्टन्स आपलं मीटर मध्ये असेल तर स्पीड मीटर/सेकंद मध्ये पाहिजे, आणि वेळ सेकंदामध्ये पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आपली स्पीड km/h मध्ये आहे, आणि मला ह्याला मीटर/सेकंद मध्ये कन्वर्ट करायचंय. मग एक एक्झाम्पल घेऊ. 72 km/h स्पीड आहे, 72 km/h. आता मला ह्याला मीटर/सेकंद मध्ये कन्वर्ट करायचे, तर काय करायचं? दिलेल्या स्पीडला 5/18 न मल्टिप्लाय करायचं. बघा आन्सर किती येईल? 72 गुणिले 5/18. 18 18 72 किती झालं? 4×5 20 मीटर/सेकंद. जर माझी स्पीड km/h मध्ये असेल आणि मीटर/सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं असेल, तर दिलेल्या स्पीडला 5/18 न मल्टिप्लाय करायचं.
आता ह्याच्या उलट माझी जर स्पीड मीटर पर सेकंड मध्ये असेल आणि मला ह्याला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर दिलेला रेशो उलटा करायचा, फक्त 5/18चं उलट करून टाकायचं 18/5. फॉर एक्झाम्पल घेऊ, माझी स्पीड आहे 25 मीटर पर सेकंड आणि मला ह्याला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं, तर किती येईल? दिलेल्या स्पीडला कितीनं मल्टिप्लाय करायचं? 18/5 किती येईल बघा? 5×1=5, 5×5=25, 18×5=90, म्हणजे किलोमीटर मध्ये झाली स्पीड माझी, आवर मध्ये 90 किलोमीटर पर आवर. तर या पद्धतीने आपण करू शकतो. नेक्स्ट कन्सेप्ट बघायची आपल्याला. नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, आपल्याला अवरेज स्पीड बघायचे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली अवरेज स्पीड. हमखास अवरेज स्पीडवर क्वेश्चन विचारला जातो, त्याला आपण सरासरी वेग असं म्हणतो. तर अवरेज स्पीड कशी काढायची बघा, 2 × S1 × S2 डिवायडेड बाय S1 + S2. आता हे S1 S2 काय असणार आहे? तर S1 म्हणजे पहिली स्पीड असणार आहे आपली, आणि पहिली स्पीड म्हणजे वेग, आणि S2 म्हणजे काय असणार आहे? दुसरी स्पीड असणार आहे, दुसरी स्पीड. पण हा फॉर्म्युला कधी वापरायचा? जर आपलं डिस्टन्स म्हणजे अंतर जर सारखं असेल तर, डिस्टन्स म्हणजे जे काय अंतर असणार आहे हे काय पाहिजे? सेम पाहिजे, त्यावेळेस हा अवरेज स्पीडचा फॉर्म्युला वापरायचा आहे. पण जर आपलं डिस्टन्स सारखं नसेल, अंतर सारखं नसेल, बरोबर आहे, डिस्टन्स विल नॉट बी सेम. जर आपलं डिस्टन्स सारखं नसेल, अंतर सारखं नसेल, तर त्या कंडिशन मध्ये जे काय सरासरी वेग असणार आहे, अवरेज स्पीड असणार आहे, तर ती कशी वापरायची बघा. तर अवरेज स्पीड म्हणजे सरासरी वेग इक्वल्स टू टोटल अंतर डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल अंतर डिवायडेड बाय टोटल टाइम. टाइम म्हणजेच काय? तो वेळ. तर या पद्धतीने हा अवरेज स्पीडचा फॉर्म्युला वापरायचा आहे. दोन फॉर्म्युले आहेत. जर स्पीड सारखी असेल, अंतर सारखं असेल, तर अवरेज स्पीडचा वरचा फॉर्म्युला वापरा. जर डिस्टन्स सारखं नसेल, तर अवरेज स्पीड करत असताना टोटल अंतरला त्याच्या टोटल टाइम आपल्याला डिवाइड करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे कन्सेप्ट आहे बघा. आता सपोज ह्या दोन ट्रेन आहेत, ए आणि बी. आता ही ए ट्रेन इकडून बी कडे चालली आणि बी ही ट्रेन इकडे ए कडे येत असेल, म्हणजे काय होणार आहे? तर इथे रिलेटिव्ह स्पीड लागणार आहे. रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय? लक्षात ठेवा, ज्यावेळेस अपोजिट डायरेक्शन असेल, अपोजिट म्हणजे काय? तर विरुद्ध दिशा असेल, तर त्या कंडिशन मध्ये स्पीड म्हणजे वेगांची काय करायची आहे तुम्हाला? तर बेरीज करायची. आणि जर तुमची डायरेक्शन सेम असेल, लक्षात ठेवा, डायरेक्शन काय असेल? सेम असेल, म्हणजे एकच दिशा असेल, सारखी दिशा असेल, तर त्यावेळेस जी काय स्पीड असणार आहे तुमची, त्यावेळेस त्या वेगांची काय करायची तुम्हाला? वजाबाकी करायची. हे खूप खूप महत्वाचं असणार आहे. मग आता ज्यावेळेस तुमची ट्रेन एखादी ट्रेन ज्यावेळेस तुमच्या व्हर्टिकल ऑब्जेक्टला क्रॉस करून जात असेल, नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये बघा, व्हर्टिकल ऑब्जेक्ट म्हणजे काय? जर पोल असेल, मॅन असेल, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला डिस्टन्स घेत असताना, डिस्टन्स म्हणजे काय? अंतर. तर अंतर घेत असताना फक्त आणि फक्त कोणाचं घ्यायचंय? ट्रेनचं अंतर घ्यायचंय. परंतु जर तुमची ट्रेन ही हॉरिझॉन्टल ऑब्जेक्टला क्रॉस करून जात असेल, आता हॉरिझॉन्टल ऑब्जेक्ट म्हणजे कोण कोण आहे? जसं तुमचं टनल असेल, जसं ब्रिज असेल, प्लॅटफॉर्म असेल, ओके, तर ह्या प्लॅटफॉर्म असेल, तर ह्याला जर क्रॉस करून जात असेल ह्या ऑब्जेक्टला, तर तुम्हाला अंतर घेत असताना, अंतर म्हणजे काय? तर डिस्टन्स घेत असताना, फॉर एक्झाम्पल तुमची ट्रेन प्लॅटफॉर्मला क्रॉस करून जाईल, तर डिस्टन्स घेत असताना प्लॅटफॉर्मचं डिस्टन्स प्लस ट्रेनचं डिस्टन्स, हे दोन्ही डिस्टन्स तुम्हाला घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने ह्या कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर पुढली कन्सेप्ट आहे बघा, आपल्याला विचारलं जातं क्वेश्चन मध्ये, जाताना स्पीड, घरीहून शाळेला जातानाची स्पीड आहे 10 किलोमीटर पर आवर आणि घरीहून शाळेतून घरी येतानाची स्पीड आहे 20 किलोमीटर पर आवर. मग जाताना 5 मिनिट लेट झाला आणि नंतर दुसऱ्या दिवशी 20च्या स्पीडने गेले तर 10 मिनिट लवकर पोहोचले, तर घर ते शाळा अंतर किती? लवकर पोहोचले, ठीक आहे, अर्ली, तर घर ते शाळा अंतर किती? तर हे क्वेश्चन विचारला जातो किंवा ऑफिसचं विचारलं जातं. तर ह्या कंडिशन मध्ये लक्षात ठेवा, जर लेट असेल म्हणजे सारखा टायमिंग असेल, तर त्यांची काय करायची? वजाबाकी करायची टायमिंगची. आणि जर एक लेट असेल आणि एक अर्ली असेल, म्हणजे लवकर पोहोचत असेल आणि उशिरा पोहोचत असेल, तर त्यावेळेस काय करायची? त्या टाइमची बेरीज करायची. किंवा अर्ली असेल, सारखंच असेल, म्हणजे उशीर पोहोचत असेल किंवा लवकर पोहोचत असेल, तर त्यांची सुद्धा काय करायची? वजाबाकी करायची. मग आपल्याला जर डिस्टन्स काढायचं असेल तर डिस्टन्स कसं काढायचं? लक्षात ठेवा, तर डिस्टन्स इज इक्वल टू S1 × S2, म्हणजे वरी दोन्ही स्पीडचा गुणाकार, खाली दोन्ही स्पीडची वजाबाकी इंटू टाइम मधला डिफरन्स. टाइम मधला डिफरन्स म्हणजे काय असणार आहे? तर हे तुमच्या समोर आता मी दिलेलं आहे, त्या पद्धतीनं असणार आहे. टाइम मधला डिफरन्स म्हणजे अर्ली असेल किंवा लेट असेल. या पद्धतीने हा फॉर्म्युला वापरून आपण ते डिस्टन्स काढू शकतो. धन्यवाद.